आमच्या इथं पाऊस सगळा पाऊस पडले डुबले झाडे तोची ही गुलाब खाली नाही ही लाल होत ही मोगऱ्याचा एक काढली बघा ही खालचा आमच्या आजीचं ही मोठे फ्लावर ही बघा आते छानले फुलं आले त्याला ही मुळे दिसते आनंदाचं झाड दोन आणि कडे टाकतात मम्मी हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या कुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. चला तर ताईंनो सकाळचं रुटीन म्हणजे झालेलं आहे स्वयंपाक वगैरे आणि आज सगळा उलटा सुलटा गोंधळ झाला. स्टार्टिंगची क्लिप बघितली ना ती कधी अनुष्कानं सकाळी 6-6:30ला घेतलेली मला माहीत पण नाही. आता एडिटिंग करताना दिसली म्हणून म्हटलं चला दाखवावं. असला भयानक आमच्याकडे ताईंनो पाऊस पडतोय असला भयानक आणि आज सगळं उलटसुलट झालं. सकाळची सगळी कामे झाली डबे भरले तुम्हाला डबे इथं दिसत असतील पण काय झालं ना डबे भरले. आधी ती अनुष्काची बससुद्धा आली आणि त्यांच्या बसमध्ये त्या बसल्याने 5 मिनिटाच्या अंतरावरती गेल्यावरती स्कूलमधून मेसेज आला की तुमच्या जबाबदारीवर मुलं इच्छेने पाठवायची असली तर पाठवा नाही तर नका पाठवू. आता म्हटलं मग माझ्या मनात आलं की उगाच मी आधी त्या अनुष्काला पाठवलं आज काही मुलं येणार नाहीत आणि दुसऱ्या 2 मिनिटांनी तर मेसेज आला की आज सार्वजनिक म्हणजे सुट्टी दिलेलीच आहे कारण आधी त्या अनुष्का जिकडे स्कूलला जातात ना ताईंनो तिथे खूप पाऊस पडलेला होता. नदी आहे आणि त्या नदीची म्हणजे इतकी पातळी वाढलेली की आधी ती अनुष्काच्या स्कूलमध्ये म्हणजे स्कूलपाशी सुद्धा पाणी आलेलं आणि मग परत बससुद्धा 5 मिनिटांनी माघारी आली. मग आता त्यांचे टिफिन जे होते ना बघा ताईंनो ते भरून दिलेले आता आले ते काढून ठेवलं आणि इथे वरती मी फोटो तुम्हाला दाखवते. तर ही सगळी जी दृश्य आहेत ना ताईंनो आधी ती अनुष्काच्या शाळेच्या समोरचे आहेत म्हणजे आता ज्यांना खंडोबा पालीचा खंडोबा ज्यांना माहीत आहे ना तिथली ही नदी आहे. तर आता तुम्हीच बघा कसली एकदम भयानक स्थिती झालेली. चला तर ताईंनो तुम्हाला मी एक गंमत दाखवते. बघा हे मी असलं ऑनलाईन मागवलंय मीशोवरून 187 रुपयाला. तर हे कापूरदानी म्हणून आहे तर मी ती ऑनलाईन मागवली पण मी रात्री ह्याच्यात भीमसेनी कापूर टाकून ठेवला पण हे गरमच होत नाही का काय माहिती. आणि हे बघा कापूर तर काय विरघळलेलाच नाही आहे असंच आहे कापूर. पण मी ह्याच्या आधी पण एक मागवलेलं तर ते डॅमेज आलं म्हणून रिटर्न केलं. तर आता दुसरं मागवलं तर हे चांगलं आलंय तर हे काय गरम होऊन तर काय ह्याची कुणाला माहिती असेल तर मला सांगा. तर हे मी म्हणजे काय म्हणतात ह्याला धूपदानी म्हणूनच सर्च करून मागवलेलं पण हे काय म्हणजे धूप काय त्याच्यात वितळत नाहीये लावलं तर. पण एक बेस्ट म्हणजे सगळ्यात पण हे बघा सुंदर असं दिसतंय एकदम. हे बघा असं एकदम छान दिसताना दिसतंय रात्रीचं खूप सुंदर दिसतंय खरं तर. हे बघा असं लाईटच्या ह्याच्यात दिसतंय का तुम्हाला तर रात्रीचं इतकं सुंदर दिसतंय ना हे खूप सुंदर दिसतंय पण त्यात ते वितळलं ना. म्हटलं चला जाऊ दे आता कितींदा माघारी द्यायचं आणि किती 187 का 85 रुपयाला मला ते भेटलं. मी कचरा काढत होते म्हणून दाखवलं. ते गरम होत नाही कोणाला काय माहित असेल तर त्याच्याबद्दल सांगा का कमी म्हणजे हलक्या क्वालिटी कसली आता मला काय कळत नाही का. तर हातात घेतलं ना तर हे पूर्ण मातीचं आहे बरं का. जडच्या जड लागते खरं सांगते. लाईट पण छान लागते पण ते गरमच होत नाही का काय माहिती. आम्ही रात्री जरा वेळ लावलेलं म्हटलं जाऊ दे असू दे गणपतीच्या वेळेस गणपतीच्या इथं लावायला होईल असं दिसल रात्रीचं म्हणजे 0 बल्ब लावण्यापेक्षा हे असं डिझायनर म्हणून मग मी ते ठेवून दिले. आता चला पुढची कामं तर आहेतच. तर ताईंनो बघितलं 2-3 दिवस झालंच मी नॉर्मल आजारी इतकी पण काय आजारी पडलेली नाही की अगदी जागचं उठत वगैरे. पण माझा चेहरा वगैरे माझा अवतार तुम्ही इग्नोर करा कारण खरंच आपलं गृहिणींचं तसंच असतं. आपण इतकी कामं करतो सगळं करतो ना आजारी वगैरे पडलं की आपलं लगेच शरीर म्हणतात ना पिळवून घेतलं तशाच होतं की एकदम अवसान जातं आपल्याला नको वाटतं. पण काय करणार ह्याला पर्याय नाही. हे आपल्याला 5वीला देवानी पुजून लिहून दिले ना म्हणतात स्त्रीच्या जातीला ते तसंच असतं. मग ती कुठल्याही उच्च पदावर असू दे नाहीतर शिकलेली असू दे अडाणी असू दे कमी शिकलेली कोणतीही स्त्री म्हणजे आजारी असो काय असो काही गोष्टी त्या कराव्याच लागतात. तर तेच आता माझं बघा पूर्ण चेहरा पूर्ण कारण काहीतरी म्हणतात की
आवरून जरा व्हिडिओ करत जा, पण नाही मला जमत. ठीक आहे, असू देईल. आणि इकडे बघा कपडे वगैरे झाली, सगळं तिकडचं ना आवरून घेतलं ताईंनो. आणि आता ना फटाफट कपडे धुवून घेते. लाईट इतकी जाते, अनलिमिटेड लाईट आमच्याकडे जाते. अशी लाईट असली की अशी गेलेली समजत नाही. त्याच्यामुळं कपडे पहिले धुवून घेते. आणि कपडे वाळण्याचा एवढा बरं का काय प्रश्न येत नाहीये. मशीनमधनं डायरेक्ट पूर्ण कपडे अशी ना सुकवून, मी जास्त रॅम्पवर लावते, ते कपडे सुकूनच बाहेर येतात. फक्त बाहेर आता वाळत घालावी लागतात. मग सगळी बघा कपडे वगैरे झाली. आणि दारातलं सुद्धा आवरून घेते. तर दारासारखं पाणी आहेच. आणि आजारी असल्यामुळे मी जास्त ते काढत पण बसली नाही आणि झाडत पण बसली नाही. तुम्हाला सकाळी पण बघितलं, अनुष्काने सकाळी ती क्लिप घेतलेली होती खरं तर सकाळचं ते होतं. रात्रभर असला भयानक ताईंनो पाऊस पडतोय. आणि इकडे बघा ह्या पोरांची ना सगळी जण घरात सुट्टी. मग कसा एन्जॉय चाललाय बघा. कशाला विघ्नेश त्याची वाट लावतोय सांग? लागणार आहे का म्हणून काढले? तुम्हाला माहिती का आम्ही तर केवढा पूर आलाय पालीला. आणि बघ इकडे मेंटल बसली आहे. काय गरज आहे का विघ्नेश काढायची रे? दाखवताना कंपास तुझी. थांब आधी होऊ दे, त्याचं काम होऊ दे पहिले. इलेक्ट्रिशियन मटेरियल जोडणार म्हणणार. मटेरियल जोडताना मग आज काय मज्जा, स्कूलला जाऊन परत रिटर्न. विघ्नेशला 2 दिवस झालं घरात आहे की नाही? काय उद्या काय काय नाही उद्या स्कूल. कशाची उद्या सुट्टी? काय आहे पण उद्या सुट्टी असायला? हाय काय उद्या नाही सुट्टी? नव्हती त्यांना काल सुट्टी. नाही गेलेले की ह्या शाळेत गेलेले की रे, ह्या स्कूलला गेले नव्हते काल? नव्हतं ह्यांना. तुझं आपलं रोज घरात आहे. तू पसारा करायचा नाही अजिबात. मी आता सगळं मी काय सांगते, पसारा करायचा नाही. मी उचलणार नाही आज पसारा. काय थोडंसंच मांडायचा खेळ आणि तेवढंच खेळायचं. कशा लिपस्टिक लागते का अनुष्का खेळायला? तर बघितलं ताईंनो, पोरांचा फुल एन्जॉय चाललेला आहे. माझं ना त्यांच्याबरोबर मी थोडा वेळ बसले. आणि माझं अजून किचन क्लीन करायचं राहिलेलं, म्हणजे किचनचं सगळंच आवरायचं. कारण नेहमीप्रमाणेच रोजचा स्वयंपाक डबे सगळ्यांचं सकाळी झालं होतं. आणि ह्या मधीच दोघे आल्या तर झालं. मग माझं किचन वगैरे सगळंच राहिलं. आणि आता मग मी किचन क्लीन करून घेते. तरी आता ना तब्येत बरी नाही, तर कमीत कमी कामं करता येतील ना तेवढी करते. खरंच सांगते, आपल्या काळजी आपणच घेतली पाहिजे. सगळी असली ना तरी काही नाही. एका वेळेला ना सगळीजण आपापलंच बघतात. ती मुलं असो नवरा असो कुणी असो ताईंनो, देतील आपल्याला औषध गोळ्या, पण त्यांचे कामं ते त्यांच्या ह्याच्यात करणार. मग आपली काळजी आपणच केली पाहिजे. कितीही कोण प्रेम करणारा असो आणि किती काही असो, आपलं शरीर आपली तब्येत आपण म्हणजे जपणं खूप गरजेचं आहे. हे मला तर आता समजलेलं आहे. म्हणजे ना त्या ह्याच्यातनं गेल्या माणसाला समजतं. त्याच्यामुळे मी जास्त काही लोड कामाचा वगैरे घेतला नाही. पण ही जी कामं आहे ती केल्याशिवाय पर्याय नाही. रोजचं लोटणं झाडणं, पूजा आली, कपड्यांचं भांड्यांचं म्हणजे झालंच, रोज आलंच. तर सगळं बघा किचन सगळा क्लीन करून घेतला. फरशी तर मला आठवतच नाही, मी 2-3 दिवस झालं फरशी खरंच पुसलेली आहे. नाही मी पुसलेली, अजिबात पुसलेली नाही आहे. तर आता सगळा किचन पहिल्यांदा क्लीन केला, खालचं झाडून वगैरे घेतलं. बाहेर बघितलं तुम्ही सगळे कपडे वगैरे मी सुकत घालून आले. आणि आता भांडी घासून घेते. जसं की म्हटलं, भांडीसुद्धा मी जास्त पाडत नाही, थोडीशी हे होते. पण ना ही कामंसुद्धा आज ना लवकर झाली. आणि दिवसभर पण मी आराम केलेलाच होता. असं काय इतकं कामाचा लोड घेतला नव्हता. आणि भांडी नकोच वाटते खरं सांगू का. जरा जरी भिजलं ना तर कपडे ताईंनो चेंज करत जावा. आणि आपली काळजी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही स्वतःची काळजी स्वतःच घ्या. तर एवढीच थोडी भांडी होती, मग ती घासून टाकली सगळं जसं की म्हटलं. आणि बाथरूम वगैरे सुद्धा असं डीप क्लीन वगैरे करत बसत नाही. कपडे बाहेर काढले धुवायला टाकायला की तिथल्या तिथं ते चोळून घेते आणि मग ते लावून टाकते एकदाच. आणि एकदा का 11-11:30 काम उरकली की मग काय मी किचनकडे येत नाही संध्याकाळच्या भांड्याशिवाय. भांडे वगैरे घासून झाले. आणि तसं खरं ताईंनो इतकी पण मी आजारी पडली नाही. आणि एका ताईनं त्या दिवशी ना म्हणजे सोमवारी व्हिडिओ आला नाही तर अगदी एक्झॅक्ट ना बरोबर गेस केलं, म्हणजे ओळखलं की तू शनिवारी बाजारातनं भिजून आलती ना म्हणून तू आजारी असणार आहे आणि म्हणून व्हिडिओ आलेला नाही. म्हणजे त्यांनी स्वतः मला कमेंट करून सांगितलं. आणि ती गोष्ट खरीच होती. मी शनिवारी बघितलं ना
डोकं माझं भिजलेलं होतं ते मी पुसलं पण ना तरी तेवढं निमित्त होतं. भिजलं म्हटलं की सर्दी वगैरे होते. मग मला एक दिवस रात्री ताप आलेला, एक दिवस सर्दी आणि आता थोडंसं खोकल्याचं हे आहे. आणि सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगते काळजी घ्या, डेंग्यूची साथ आलेली आहे ताईंनो. त्याच्यामुळे मुलांची सगळ्यांचीच घ्या. आणि थोडीशी मी भिजली पण नंतर मात्र मी कपडे चेंज केले. आणि इकडे बघा ताईंनो, जे सकाळी तुम्हाला दाखवले नाही तर संध्याकाळी हे इतकं सुंदर दिसत होतं ना घरात. खरंच असं काहीतरी ना असलं लय मला इतकं भारी वाटलं ना, असं ह्याच्याकडे बघून थोडंसं आजार पण गेल्यासारखं वाटलं. म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं मला, इतका छान त्याचा माइल्ड असा उजेड पडत होता ना, असं शांत सगळ्या घरात असं वाटत होतं. इतकं सुंदर हे खरंच म्हणजे मला वाटत होतं ना, मस्त असे संध्याकाळी लावल्यावर खरंच छान वाटलं. आता गणपतीला त्याचा उपयोग होईल. चला तर ताईंनो, मी आज तुम्हाला व्हेज पुलाव दाखवते. बऱ्याच ताईंचं असतं की व्हेज पुलाव दाखव म्हणून. आज आणि पाऊस पण पडतोय तर म्हटलं चला व्हेज पुलावच बनवूया. हा गरम आहे, म्हणजे इतकं नाही की हात पण हे गरम आहे. तर गरम पाण्यात ना थोडंसं मीठ टाकून मी सोयाबीन असे भिजत घातलेले आहेत आत्ताच. म्हणजे थोडेसे आता असे पिळून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे लगेचच. इकडे फ्रोझन मटार घेतलेला आहे, कारण मटार आता म्हणजे वाटाणे मिळतच नाहीत म्हणून हे फ्रोझन मटार. त्यात पण मी आता पाणी घालून घेते, म्हणजे तो बरोबर असा ही होऊन जाईल. हां, आणि इकडे घेतलेला आहे पनीर, काजू आणि आपल्याला लागणार आहे दही. दहीसुद्धा मी घेतलेला आहे. आणि तांदूळ बघा इकडे मी म्हणजे आपला जो काही लांबडा बिर्याणी राईस असतो ना तो असा भिजत घातलेला आहे. आणि इकडे कांदा, हे गाजर आहे, फ्लॉवर, शिमला मिरची आणि टोमॅटो. अजून तुमच्याकडं बीन्स म्हणजे ते असतं ना फ्रेंच बीन्स, ते कुठल्या भाज्या तुम्हाला घालायच्या असतील त्या ॲड करा. तर आता एक एक स्टेप दाखवते. तर ही बिर्याणी थोडी म्हणजे लॉंग रेंजची आहे स्टेपची. तर आता पुढची सुद्धा प्रोसेस बघा, पण झटपट होते, असं काही इतका वेळ लागत नाही. सगळ्यात पहिल्यांदा तर आता ह्यातलं पाणी ना असं पिळून घ्यायचं आपल्याला. तर इकडे ना मी सोया चंक्समधलं छान असं पाणी पिळून टाकलं. थोडंसं पनीर होतं ते घेतलं आणि सोया चंक्स. तर त्याच्यात ना दही टाकलेलं आहे ताईंनो, आणि ना लाल मिरच पावडर, थोडंसं आलं लसणाची पेस्ट. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर गरम मसाला टाका, किंवा कुठलाही नॉनव्हेज व्हेजचा मसाला किंवा कुठला किचन किंग मसाला असेल तर तोही तुम्ही टाका. तर मी इकडे थोडासा मटन मसाला टाकलेला होता आणि त्याने पण छान टेस्ट येते. तर इकडे बघा सगळं आता ना आपल्याला एकजीव करून हे मॅरिनेट करायला ठेवायचं, पनीर आणि सोया चंक्स. एक नंबर ताईंनो ना व्हेज पुलाव हा झालेला. तर इकडे पाणी उकळलं आणि त्याच्यात थोडेसे खडे मसाले टाकले, म्हणजे जिरे, तमालपत्र, लवंग, दालचिनी, वेलची, मसाला वेलची आणि मीठ टाकलं. आणि हे पाणी चांगलं उकळलं. आता पाणी उकळल्यावर बघा त्याचा कलर कसा झाला. तर हा कलर घालवण्यासाठी ना अर्धा लिंबू याच्यात ताईंनो पिळून घ्यायचा आहे. म्हणजे भात आपण जेव्हा अगदी बॉईल करून घेतो ना त्याच्यातनं उकळून, तेव्हा पांढरा शुभ्र तो येतो. तर आता उकळलेल्या पाण्यात जो काही तांदूळ मी 10 मिनटं भिजत घातलेला होता ना, तर तो तांदूळ सगळा ह्याच्यात ओतून द्यायचा आहे. खरं तर आधी वाटतं हे खूपच किचकट आहे, पण करत गेलं, तयारी करून ठेवली असली तर खरं सांगू का ताईंनो होऊन जातं, असं काही इतका वेळ लागत नाही. मला या पद्धतीचे आता बिर्याणी किंवा पुलाव करायला खरंच खूप आवडतं. तर आता इकडे सगळ्या भाज्या बघा मी धुवून घेतल्या. कढईत भरपूर असं तेल टाकून घ्यायचं आहे, कारण ह्या ज्या भाज्या आहेत ना आपल्याला त्या फक्त तेलावरती आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. म्हणजे त्या भातात अशा क्रंची लागल्या पाहिजे. जास्त मऊ एकदम शिजल्या ना फ्लॉवर वगैरे तर ते जास्त असं खाऊ वाटत नाही. म्हणून ना आपल्याला तेल सुटेपर्यंत बघा या पद्धतीने भाज्या अशा कडक अशा ना फक्त परतून घ्यायच्यात या पद्धतीने. म्हणजे थोडक्यात तुम्ही तळून जरी घेतले ना भाज्या तेलात तरी चालेल. अगदी थोडेसे काजू होते ते सुद्धा या तेलात मी परतून घेते. आणि छान असं परतल्यावरती बघा इकडे सगळं भाज्या वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत. एक त्याच्यावर करपट डाग येतोपर्यंत भाज्या छान भाजायच्या, खरंच खूप छान लागते. तर आता इकडे कांदा तळून घेत आहे आणि इकडे तोपर्यंत ना भात सुद्धा छान असा उकळून झालेला आहे. तर या मोठ्या चाळणीत मी ना भात गाळून घेते या पद्धतीने, म्हणजे बाकीचं होतोपर्यंत सगळं पाणी निथळेल आणि भात सुद्धा असा मोकळा सळसळीत होईल. तर इकडे बघा कांदा जो परतला होता ना त्यातला अर्धा कांदा नंतर वरती गार्निशिंगसाठी मी ठेवलेला आहे आणि थोडा त्यातच ठेवला. आणि आता आलं लसणाची सगळी पेस्ट याच्यात टाकून देते आणि छान पुन्हा एकदा कांदा आलं लसणाची पेस्ट भाजून घेते. आणि आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ना दही टाकून सोया चंक्स आणि पनीर, तर ते असं टाकायचं. आणि थोडंसं मी पाणी ओतलं बरं का ताईंनो त्याच्यात, ती भाजायला चांगलं. इतकं पाणी ओतायचं नाही आपल्याला, फक्त दम द्यायचा आहे बिर्याणीला. त्याच्यामुळे आता मटार टाकले आणि इकडे बघा या पद्धतीने सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आता मटार, काजू
ज्या काही आपल्या व्हेजिटेबल्स भाज्या आपण घेतलेल्या होत्या त्यासुद्धा याच्यात ॲड करायच्या आणि सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. सोया चंक्स आम्ही पहिलं खरंच खात नव्हतो, पण आता जरा प्रोटीनसाठी म्हणून मी ट्राय केलं, पण ते सगळ्यांना आवडायला लागले आणि मस्त होतो सोया पुलाव बरं का. पनीर तर मी नेहमी व्हेज पुलावमध्ये घालतच असते, पण आता मी सोया चंक्स आवर्जून आवडीनं करते, पौष्टिक होते म्हणून. आता बघा भातसुद्धा शिजताना आपण मीठ घातले, त्यामुळे बेताने इथं भाज्यात मीठ घालायचं आहे, तर चवीपुरतं मीठ घातलं. चांगल्या भाज्या ताईंनो परतून घेतल्या आणि ना थोडंसं पुन्हा एकदा पाणी ओतायचंच आहे आपल्याला. तर इकडे जो काही कोणताही तुमच्याकडे बिर्याणी मसाला असू दे, ते एक पॅकेट 10 रुपयेवालं मी तिथं टाकलेलं आहे आणि घरचा गरम मसाला बनवलेला असतो ना आपण नॉनव्हेजला वगैरे तसला, तर तो मसाला टाकला आणि बघा म्हटलं ना थोडंसं ग्रेव्ही टाईप करायचं. तर हा ना ही भाजीसुद्धा रोट्यांवर ताईंनो व्हेज म्हणजे कोल्हापुरी झणझणीत जर केली ना लाल मिरची वगैरे टाकून, तर व्हेज कोल्हापुरीच झालं हे अशा पद्धतीने बघा. तर आता थोडंसंच तुम्हाला ताईंनो पाणी दिसत असेल, तेवढ्याच पाण्यावरती जो काही राईस आहे ना, तर ह्या राईसमधला तुम्हाला जर खडे मसाले काढून घ्यायचे असले तर काढून घ्या, चालतं, काय फ्लेवर त्याचा उतरलाय सगळा. आणि सगळा भात ना मी असा मोकळा बघा शिजवलेला पूर्ण त्या ह्याच्यावरती टाकलं. तुम्हाला जर लेयर्स द्यायच्या असल्या तर लेयर्स द्या, पण मला आता लेयर्स द्यायच्या नव्हत्या म्हणून मी थोडाच, हा खरं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त भात दिसतोय पण हा थोडाच आहे, त्याच्यामुळे आम्ही अशा पद्धतीने सगळं एकत्र हे केलं. आणि थोडासा फूड कलर ना आवडतो आम्हाला, असा पिवळा लेमन कलर आहे तो घातला. आता थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि जे काही तळलेला कांदा होता ना तो वर्ण हे केला आणि बघितलं ना खाली अगदी मी थोडं पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे एक 5 मिनिटाचा दम देणार आहे, कारण सगळं आपण तळलेलं भाजलेलं आहे, कच्चं याच्यात काही नाही. तर भात हाताने ताईंनो प्रेस करायचा म्हणजे तो जेव्हा वापरतो ना खालच्या खाली तेव्हा असा फुलून वर येतो. तर बघा या पद्धतीने व्हेज पुलाव बिर्याणी काही म्हणा मस्त झालेला आणि टेस्टीसुद्धा झालेला. लहान मुलांना टिफिनला वगैरे द्यायला रेसिपी चांगली आहे, पण सकाळची जर गडबड असेल तर पूर्व तयारी केली पाहिजे. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ताईंनो नक्की कमेंट करून सांगा, लाईक जरूर करा.